नागपूरमध्ये पुन्हा 180 तासाचा विश्व विक्रम होणार आहे। आमच्यासोबत आयोजक मंडळ आहे ते आमच्यासोबत आहेत। सर्वप्रथम आम्ही ॲडव्होकेट भगवान लोणारे यांच्याकडे जाऊ। काय सांगाल 180 तासाचा विश्व विक्रमाचा उपक्रम तुम्ही हाती घेतलेला? हा उपक्रम एक प्रकारचा वेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे। हा एकल नसून याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कलाकारांना आम्ही एकत्र घेऊन हा कार्यक्रम ठरवलाय। हुनर की तलाश। प्रत्येक घरामध्ये एक कलाकार लपलेला असते आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार राहते। फक्त तो आपला हुनर कसा दाखवायचा त्याला चान्स भेटला पाहिजे, बस या हेतूने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि हा कार्यक्रम 31 ऑगस्टला सकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर इथे सुरुवात होणार आहे आणि 7 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजतापर्यंत हा 180 तासाचा कार्यक्रम सतत राहणार आहे। आपण 3 वाजता 4 वाजता किती वाजता रात्रीला पाहाल तर कोणता नाही कोणता हुनर आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल। आणि या माध्यमातून नागपूर शहराचं नाव फक्त भारतापुरतं सीमित नाही राहणार, संपूर्ण जगामध्ये या माध्यमातून चाललं आहे। या अगोदरही मनीष पाटील साहेब तुम्ही विश्व विक्रम केलेला आहात आणि विश्व विक्रम करणारे मनीष पाटील अशी तुमची एक ओळख आहे। काय सांगाल हा नवीन अजून एक विश्व विक्रम करत आहे 180 तासाचा? हा एकतर असा आहे, याच्या आधी जे आम्ही रेकॉर्ड्स केलेले आहेत ते डिफरन्स होते आणि हा एकदम मल्टी टॅलेंटेड आहे, कारण असा वर्ल्ड रेकॉर्ड जगामध्ये कुठेच नाही झाला आहे। आम्ही कोणाचा रेकॉर्ड नाही तोडत आहे, आम्ही एक नवीन विश्व विक्रम तयार करत आहे। कारण या वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये असं राहील की ज्याला शेरोशायरी म्हणायचा आहे, या ज्याला जोक्स म्हणायच्या आहे, या ज्याला डान्स करायचा आहे, या ज्याला लावणी मॉडेलिंग हे सगळं भेटतील। सिंगिंग तर राहीलच त्याच्यामध्ये, पण याच्यामध्ये खास हे आहे की जे दिव्यांग जे मुलं असतात या मुली असतात ते पण आपले परफॉर्म करणार आहेत आणि ब्लाइंड मुलं तर राहतीलच आणि काही इन्स्ट्रुमेंट वाजवतील, काही गिटार्स वाजवतील, काही ड्रम्स वाजवतील। अपंग जे मुलं असतात ते सुद्धा या विश्व विक्रमामध्ये सहभाग होणार आहेत असे मनीष पाटील यांनी सांगितलेलं आहे। डॉक्टर विद्यानंद गायकवाड सर, तुम्ही नेहमीच मनीष पाटील यांना साथ देत असतात, काय सांगाल तुम्ही? नाही, हे नेहमीच त्यांचे जे विश्व विक्रम होत असतात आणि जे ऍज अ डॉक्टर म्हणून आणि जे काय टेक्निकल त्यांना सपोर्ट असते आम्ही त्यांच्या सोबत नेहमी असतो। आणि हा जो उपक्रम आहे हा फारच छान आहे, कारण या एंटरटेनमेंट सोबत अवेअरनेस जे होणार आहे, हे जे आजार आहेत कॅन्सर, टीबी आणि सिकल सेल यांचे इरॅडिकेशन कडे वाटचाल होणार आहे। आणि म्हणजे 2025 पर्यंत जे टीबी मुक्त भारत अभियान आहे ती सध्या जी मोहीम सुरू आहे त्यामध्ये खरंच हा फार चांगला उपक्रम आहे आणि यामुळे जे अवेअरनेस होणार आहे लोकांमध्ये जनजागृती होऊन आपण त्याच्याकडे वाटचाल करू शकतो। कॅन्सर मुक्त भारत, टीबी मुक्त भारत करण्याचा संकल्प मनीष पाटील आणि तुमच्या संपूर्ण टीमने घेतलेली आहे। काय आवाहन करणार ॲडव्होकेट साहेब? हा बघा, कॅन्सर कुणालाही होऊ शकते, तो काही जात पाहत नाही, तो काही अमिरी गरिबी पाहत नाही, कोणाच्याही लहान मुलालाही होऊ शकते आणि मोठ्या माणसालाही होऊ शकते। परंतु हा अवेअरनेससाठी त्या डोक्यातून तो कॅन्सरचा जे इलाज आहे त्याला जे भीती असते आणि त्याच्याकडे कधी कधी गरिबाच्याकडे पैसा राहत नाही, अशा लोकांनाही आम्ही सहकार्य करणार आहोत। आमच्याकडे फक्त एकदा अप्रोच केला कोणी की बाबा कॅन्सर मला झालेला आहे किंवा कोणाला झालेला आहे, अशा व्यक्तीला आम्ही त्यांना सुदृढ करूनच आमच्या टीमच्या द्वारे किंवा आमची डॉक्टरची टीम आहे ते त्यांना सुदृढ करूनच पाठवणार, त्यांना एकही पैसा लागणार नाही। मनीष पाटील साहेब, माझा एक शेवटचा तुम्हाला प्रश्न, कुठून इथे कलावंत येणार आहेत, कुठल्या राज्यातून येणार आहेत? भोपाळवरून येणार आहेत, रायपूरचे आहेत, काही राजस्थान आहेत, बाकी पुणे मुंबई तर आहेतच म्हणा, पण हे थोडंसं आपले महाराष्ट्राच्या बाहेरचे कलाकार आहेत। याच्यामध्ये ज्युनियर शाहरुख खान आहे, ज्युनियर अमिताभ बच्चन आहे, ज्युनियर मिथुन चक्रवर्ती आहे, ज्युनियर शशी कपूर आहे। हे पण आपले काही परफॉर्मन्स तिथे करतील, कोणी शिवाजी महाराजच्या गेटअप मध्ये आपले ऍक्टिंग करतील, कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या गेटअप मध्ये काही सांगतील, कोणी रमाई माईच्या याच्यामध्ये आपले काही परफॉर्मन्स करतील आणि एकदम डिफरंट कॉन्सेप्ट आहे। आपल्या अहिल्याबाई होळकर आहेत, झाशीची राणी आहे, अशा वेगवेगळ्या गेटअप मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी नवीन दिसेल। फॅशन शो पण आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला सगळेच कलाकार दिसतील त्याच्यामध्ये। म्हणजे हा मल्टी टॅलेंटेड हा कार्यक्रम पहिल्यांदा महाराष्ट्रामधून नागपूर शहरामध्ये होत आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रथमच मल्टी टॅलेंटेड असा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नागपुरात होत आहे आणि तोही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथे होणार आहे। एक नवीन विश्व विक्रम 180 तासाचा आता नागपूरमध्ये पुन्हा होणार आहे। धन्यवाद, नमस्कार।